नमस्कार. उद्यापासून 15 डिसेंबरला आपली UPSC प्रिलिम कोर बॅच स्टार्ट होत आहे. ज्या बॅचचं टॅगलाईन आपण दिलेली आहे UPSC प्रिलिम कोर बॅच प्रिलिम ॲश्युअर्ड. हे कशाच्या बेसिसवरती या बॅचची डिझाईन केलेली आहे तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स जो प्रिलिमचा होता आणि गेल्या काही वर्षात मी घेतलेले प्रिलिमच्या बॅचेस याच्यावरून एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट काय आणि याच्यामध्ये कुठे मिसमॅच होतोय या सगळ्याचा विचार करून कॉम्प्रेहेन्सिव्ह डिटेलिंग करून ही बॅच तयार केलेली आहे. याच्यामध्ये डेली बेसिसवरती जे लेक्चर्स असतील ते सकाळी 7 वाजता असतील. हे मुद्दाम स्ट्रॅटेजिकली वेळ ठेवण्याचं कारण म्हणजे प्रिलिमला जी शिस्त लागणार आहे याच्यापुढे 5-5.5 महिने आपल्याला जी मेहनत घ्यायची आहे त्याच्यासाठीची शिस्त, कमिटमेंट इनकल्केट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा लेक्चर सकाळचं झालं की तुम्हाला तो दिवसभराचा वेळ तुमच्या अभ्यासासाठी प्रॉपरली प्लॅन करता यावा. तिसरं, लेक्चरमध्ये त्या दिवशी जो टॉपिक ठेवलेला असेल, जसं की तुम्ही ते टाईम टेबल जे आपण शेअर केलेलं सुद्धा आहे टेलिग्राम चॅनलवरती जर बघितलं तर डेली बेसिसवरती लेक्चरचे जे शेड्यूल आहे त्याच्यानुसार आपल्याला वर्क करायचं आहे. म्हणजे 16 डिसेंबरला सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर आपल्याला करायचा आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल, पाहिलं असेल तर या सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती अनेक प्रश्न येतात जे पॉलिटीचे टॅकल करता येतात. सो समजा 7 ते 9च्या वेळामध्ये आपला तो सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉपिक कंप्लीट झाला. अपेक्षित काय असेल त्या दिवशी तुमच्याकडून तो टॉपिक तुमच्या लेवलला कंप्लीट होणं. आता काही लोकांचा प्रश्न असा आहे की मी 15 डिसेंबरला प्रिलिमकडे शिफ्ट होऊ का, कारण अजून माझं मेन्सचं काही सिलेबस बाकी आहे. तर त्या कंटेक्स्टमध्ये लक्षात घ्या, ही बॅच आपण 15 डिसेंबरपासून यासाठीच घेतलेली आहे की हे टाईम टेबल तुम्ही बघितलं तर ते एक साधारणतः टीचिंगचा पार्ट 22 एप्रिलपर्यंत संपतोय, जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्हाला 1 महिना त्या रिव्हिजनला इंटेन्स पुन्हा एकदा त्या मटेरियलकडे जाण्यासाठी मिळणार आहे. दुसरं असं, जरी आपण 15 डिसेंबरला स्टार्ट करत असलो तरी आपण 1 to 1 विद्यार्थ्यांशी हे बोललोच आहोत की तुम्हाला तुमच्या मेन्सची प्रिपरेशन सोबत सुरू ठेवायची आहे. मग बीट तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत मेन्स करू शकता, 15 जानेवारीपर्यंत करू शकता, 31 जानेवारीपर्यंत करू शकता. बट सोबत प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करण्यात सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे. अल्टिमेटली बघा, आता समजा आपण असं केलं की UPSCच्या प्रिलिमचा अभ्यास थोडा अजून डिले केला तर कुठे ना कुठेतरी ते सायकोलॉजिकल बर्डन येणार आहे की बाकीच्यांनी UPSC प्रिलिमचा अभ्यास सुरू केला आहे किंवा माझा फर्स्ट टाईम आहे, याच्या आधीची UPSCची प्रिलिम मी क्लिअर नाही केलेली आहे आणि तरीसुद्धा मी मेन्स करतोय, ते बर्डन येऊ नये. किंवा दुसरी केस लक्षात घ्या, मी UPSC प्रिलिमचा अभ्यास तर सुरू केला पण मेन्सचं काही ना काहीतरी राहिलंय, हे सायकोलॉजिकल बर्डन येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, त्याला आपण 3 सेशन फॉर्म्युला म्हणतो. एका सेशनमध्ये दिवसाच्या, मग तो सकाळचा असेल, दुपारचा असेल, संध्याकाळचा. आता आपलं लेक्चर सकाळचं आहे तर सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही काय करू शकता, जे आपलं लेक्चरमध्ये चाललेलं आहे ते कंप्लीट करून घेऊ शकता. म्हणजे 16 डिसेंबरला मी काय केलं, सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन केलं. 15 डिसेंबरला पॉलिटीचे बेसिक काही कन्सेप्ट आपल्याला बघायचे त्या कंप्लीट केल्या. सो तो एक सेशन पर्टिक्युलरली प्रिलिमसाठी मी आत्तापासूनच द्यायला सुरुवात केली. दुसरे 2 सेशन तुम्ही तुमच्यानुसार प्लॅन करू शकता. आयदर प्रिलिमला आणखी 1 सेशन देऊ शकता किंवा मेन्स खूप बाकी असेल तर मेन्सला 2 सेशन देऊ शकता. सो असं नाही आहे की तुम्हाला ह्या बॅच जॉईन केल्यानंतर मेन्सचं प्रिपरेशन ऑल टुगेदर सोडून द्यायचं आहे. पण जसं आपण प्रिलिमच्या कोर त्या झोनमध्ये जाऊ त्यावेळेला ते झोन म्हणजे बाकीचे ऑप्शनल GS मेन्सचे सेशन सोडून आपल्याला प्रिलिमकडे जायचं आहे. आणि आणखी एक लक्षात घ्या, UPSC प्रिलिम ह्या कोर बॅचमध्ये प्रत्येक टॉपिक बघताना याचं मेन्सची युटिलिटी काय आहे, मेन्सशी याचा काय संबंध आहे हे पण आपण निश्चितपणे बघणार आहोत. प्रिएम्बल टॉपिक मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्यातलं काय महत्त्वाचं आहे, कारण मेन्ससाठी काही गोष्टी लक्षात ठेवण्यामुळे प्रिलिमचे बरेच प्रश्न बरोबर येतात. हे पण प्रॉपरली आपण बघणार आहोत कसं करायचं आहे ते. या बॅचमध्ये तुम्हाला जे कॉम्प्रेहेन्सिव्ह पॅकेज आहे किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह डिटेलिंग आहे, म्हणजे तुम्हाला CSATसाठी दुसरीकडे कुठे जायला नको, तुम्हाला GSसाठी अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किंवा काय कशावरती फोकस करायचं आहे याच्यासाठी दुसरीकडे जायला नको. ॲट द सेम टाईम टेस्ट सिरीज, मेंटॉरशिप हे सगळं एकत्र आल्यामुळे तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन मिळेल याची आम्ही खात्री देतो. तुम्ही 15 तारखेनंतरचे काही लेक्चर्स अटेंड करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, डिसिजन घेऊ शकता की मला ही बॅच करण्याची गरज आहे की फक्त टेस्ट सिरीजवरती मी रिलाय राहू शकतो. अल्टिमेटली UPSCचा अप्रोच समजणं
UPSCला MCQ ओरिएंटेड किंवा प्रिलिम ओरिएंटेड नक्की कसा अभ्यास करायला पाहिजे आणि तो किती इंटेन्सिटीने करायला पाहिजे आणि ती इंटेन्सिटी प्रिपरेशनमध्ये येण्यासाठी नक्की या बॅचचा फायदा होईल. कारण आपण एक डेडिकेटेड टीम घेऊनच या बॅचमध्ये आलेलो आहोत. CSATसाठी प्रवीण अक्कनवारू सर आहेत, जे COEPचे पास आउट आहेत आणि CSAT शिकवण्याचा त्यांचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. भूषण देशमुख सर हिस्ट्री आर्ट अँड कल्चर डील करतील, जे गेल्या 25 वर्षांपासून हिस्ट्री विषय शिकवत आहेत आणि ऑथॉरिटी आहेत या विषयातली ऑथॉरिटी. त्यांचं आर्ट अँड कल्चर भारतीय कला आणि संस्कृती हे पुस्तक सुद्धा आहे. त्यानंतर ओम साळुंके सर, जे जॉग्राफी ऑप्शनल आणि जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंटची फॅकल्टी आहेत, ते जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट घेतील. आणि त्याच्यासोबत मी स्वतः पॉलिटी, इकॉनॉमी आणि करंट अफेअर आणि ओव्हरऑल तुम्हाला प्रिलिममध्ये क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे, कोणत्या स्ट्रॅटेजिक लॉजिकल वेने तो सॉल्व्ह करायला पाहिजे. बघा, मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या आजूबाजूला अनेक इलॉजिकल ट्रिक्सला लॉजिकल कन्सिडर करून आपल्याला सांगितलं जातं आणि त्या एक्झाम हॉलमध्ये वर्क होत नाहीत. तो ॲक्च्युली लॉजिकल कशा प्रकारे गेसवर्क असायला पाहिजे, लॉजिकल थिंकिंग असायला पाहिजे, हे जर शिकून घ्यायचं असेल आणि ती पुढच्या 5 महिन्यात डेव्हलप करायची असेल तर 15 डिसेंबरला सकाळी 7 वाजता नक्की जॉईन करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे. तुमच्या कन्व्हिनियन्सनी आणि जी तुमच्या फायदेशीर ठरेल अशा बेसिसवरती तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. काही आणखी डिटेल्स पाहिजे असेल, इन्क्वायरी करायची आहे, तर तुम्ही नंबरवरती संपर्क करू शकता. थँक्यू.